हॅलो. ही कोणती वेळ आहे ऑफिसला येण्याची? हे विक्रम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहे. कोणतेही चॅरिटेबल सेंटर नाही. ॲडव्हान्स सॅलरीसारख्या सुविधा पाहिजेत तर वेळेचे पालनही करा. विक्रमच्या ओरडण्यावर ती आपले अश्रू पुसत स्वतःच्या कॅबिनमध्ये आली. देव तुझ्या या दगडी मनाचा हिशोब घेईल. विक्रम, आज माझे वडील वारले. ॲडव्हान्स सॅलरी मिळाली असती तर त्यांचे औषधं आले असते. तिचं राजीनामापत्र वाचताना विक्रमच्या मनाला काहीतरी झाले. ड्रायव्हर, स्टाफकडून मिस काव्याचा पत्ता लिहून घे. मला तिच्या घरी जायचे आहे. संध्याकाळी जेव्हा तो आपल्या रक्षकांसह तिथे पोहोचला तेव्हा तिथले लग्नाचे वातावरण पाहून तो थक्क झाला आणि दचकून उठला. त्याने विचारले, इथे काय कोणाचा मृत्यू झाला नाही? त्याच्या या प्रश्नावर गल्लीतील चौकीदाराचे डोळे भरून आले. चौकीदार म्हणाला, झाला आहे, पण मरणारे खूप जास्त कर्जबाजारी होते, म्हणूनच त्यांच्या बिचाऱ्या मुलीचे लग्न 65 वर्षाच्या. मे आय कम इन सर? एका अत्यंत हलक्या आणि संथ आवाजावर त्याने समोर न बघताच हो म्हणून सांगितले. आत येणाऱ्या मुलीने येऊन नमस्ते केले. त्याने विचारले, तुम्हाला माहीत आहे का की मिस काव्या 2 दिवसांपासून ऑफिसला येत नाहीत? याचे काय कारण आहे? लॅपटॉपच्या स्क्रीनवरून आपली नजर हटवून त्याने समोर उभ्या असलेल्या ईशाकडे पाहिले. ईशाच्या सुंदर चेहऱ्यावर यावेळी खूप जास्त गंभीरपणा पसरला होता. ईशाने एक नजर त्याला पाहिल्यानंतर मान खाली घातली. सॉरी सर, मी तिच्याबद्दल तुम्हाला सांगणारच होते. काव्या सकाळी काही वेळासाठी ऑफिसमध्ये आली होती आणि तिने आपला राजीनामापत्र देऊन गेली आहे. इथे येताना ईशाला माहीत नव्हते की ती कोणत्या विषयावर बोलेल, पण काव्याबद्दल बोलण्यासाठी तिने राजीनामापत्रही उचलले, जे त्यावेळी समोर टेबलावर ठेवताना ती 2 पावलं मागे सरकली. तर बॉसने काही वेळ आश्चर्यचकित नजरेने राजीनामापत्राकडे पाहिले आणि मग मान वर करून ईशाला विचारले, काय तुला पूर्ण खात्री आहे की तिने नोकरी सोडली आहे? त्याचे आश्चर्यकारक होणे साहजिक होते. काव्यासारखी मुलगी, जिला नोकरीची खूप जास्त गरज होती, ती कोणत्याही परिस्थितीत तिच्यासोबत काहीही का होईना ही नोकरी सोडण्याबद्दल विचारही करू शकत नव्हती. म्हणूनच तो खूप जास्त आश्चर्यचकित होत होता. दुसरीकडे ईशाने आपले खांदे उडवत या गोष्टीबद्दल अनभिज्ञता दर्शवली की तिला काहीच माहीत नाही. तर या ऑफिसमध्ये काव्या सर्वात जास्त ईशाच्याच जवळ होती. म्हणूनच काव्याबद्दल बोलण्यासाठी त्याने ईशालाच आत बोलवले होते. ठीक आहे, तुम्ही आता जाऊ शकता, तो म्हणाला आणि ईशा मान खाली घालून बाहेर निघून गेली. फक्त 3 दिवसांपूर्वी ती मुलगी त्याच्याकडे चांगलाच ॲडव्हान्स मागत होती. तो आधीच तिच्या उशिरा ऑफिसमध्ये येण्याच्या कारणामुळे खूप रागात होता आणि तिचे ॲडव्हान्स मागणे विक्रमला आणखीनच चिडचिडं करून टाकायचे. तुम्ही या ऑफिसचा कोणता नियम पाळत आहात जो तुम्हाला या सर्व सुविधा दिल्या जाव्यात? लाल डोळ्यांनी काव्याकडे पाहत त्याने प्रश्न केला. तर त्याच्या या प्रश्नावर ती खूप जास्त घाबरून गेली. लाल दुपट्ट्याच्या मध्ये चमकणारा तिचा चेहरा भीतीमुळे थोडासा लाल झाला आणि मग तिने मान वर करून आपल्या समोर उभ्या असलेल्या माणसाला पाहिले. त्या मोठ्या मोठ्या डोळ्यांमध्ये हतबलता आणि लाचारीशिवाय काहीच नव्हते. आणि मग पुढच्या क्षणी तिने आपली मान खाली घातली. घाबरगुंडीत आपली बोटं मोडण्याशिवाय ती कोणतेही उत्तर देऊ शकली नाही. आणि विक्रमने खूप बारकाईने तिच्या चेहऱ्याचे हावभाव पाहिले होते. तुम्ही जाणता की हे विक्रम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहे. हे कोणते चॅरिटी सेंटर नाही की मी तुम्हा सर्व लोकांची मदत करत राहीन आणि या मदतीनंतरही तुमच्याकडून मला कोणतेही योग्य कामही मिळू नये. नेहमीप्रमाणे तो गोष्ट सहजासहजी सोडणारा नव्हता. त्याची सवयच होती की जर तो एखादी गोष्ट त्याने पकडली असे तर मग कित्येक आठवडे त्याच गोष्टीची तो पुनरावृत्ती करत राहायचा आणि समोरच्याला खाली दाखवत राहायचा. सॉरी सर, पण यावेळी मला खूप जास्त गरज आहे, तिने आणखी एकदा विनवणी केली आणि विक्रमने स्पष्ट नकार दिला. आय एम सॉरी मिस काव्या, पण मी या संदर्भात तुमची कोणतीही मदत करू शकत नाही. आणि जर आजच्या नंतर तुम्ही उशिरा आलात किंवा तुमचे काम मला 100% मिळाले नाही तर तुम्हाला कंपनीतूनही काढून टाकले जाईल. आपले बोलणे पूर्ण केल्यानंतर तो डोळ्यांवर चष्मा लावून पुन्हा लॅपटॉप स्क्रीनकडे पाहू लागला. तर ती उशिरापर्यंत त्या माणसाला गुन्हेगार नजरेने पाहत राहिली. त्यावेळी तिला आपल्या लाचारीवर फक्त रडू येत होते आणि मग ती रिकाम्या हातानेच तिथून बाहेर आली. गरिबी आणि आजारपणापुढे कोणाचे काही चालत नाही. तिचे वडील आजारी होते. तो माणूस जो एका प्रदीर्घ काळापूर्वी वाईट व्यसनाचा बळी झाला होता आणि मग त्याने घरातील प्रत्येक वस्तू विकायला सुरुवात केली होती. आपले शिक्षण अपूर्ण सोडून तिने नोकरीचा शोध सुरू केला आणि तिच्या लाखो विनवण्यानंतर तिला या मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली होती. पण आता असे वाटत होते जणू ही संधीही तिच्या हातातून निघून जाईल. गेल्या एका आठवड्यापासून तिचे वडील आजारी होऊन अंथरुणाला खिळले होते आणि तिच्याकडे इतके पैसे नव्हते की ती वेळेवर त्यांच्यावर उपचार करू शकली असती. परिसरातील डॉक्टरने साफ सांगितले होते की या प्रकरणात तिला शहराच्या मोठ्या रुग्णालयात न्यावे लागेल, कारण त्यांच्या फुफ्फुसांचा पूर्णपणे सत्यानाश झाला होता. पण ती एकटी मुलगी करणार तरी काय? काही नातेवाईक जे फक्त नावापुरते नातेवाईक होते. ती त्यांच्या दारापर्यंत गेली, पण
तिच्या वडिलांनी नेहमीप्रमाणे त्या सर्वांशी संबंध बिघडवून ठेवले होते, त्यामुळे तिला रिकाम्या हातानेच परत जावे लागले. त्याकडे शेवटचा रस्ता होता विक्रम, आणि त्या दिवशी विक्रमनेही 2 तुकडे बोलत तिला रिकाम्या हाती परत पाठवले. आणि त्या दिवशी तिच्या वडिलांची तब्येत इतकी बिघडली की त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले, पण ते जिवंत राहू शकले नाहीत आणि आपल्या जीवाला मुकले. त्यावेळी तिला आपल्या नशिबासोबतच विक्रमबद्दल खूप जास्त तिरस्कार जाणवत होता. काय बिघडले असते जर त्या श्रीमंत बापाच्या मुलाने तिला थोडेसे पैसे दिले असते? कमीत कमी ती आपल्या वडिलांवर उपचार तर करू शकली असती. पण असे म्हटले जाते की जे काही आपण विचार करतो नशीब त्याच्या अगदी उलट चालते, आणि अखेर तिनेही आपल्या वडिलांना गमावले. ती मुलगी जिच्याकडे आता जगण्याचा कोणताही आधार उरला नव्हता, जिच्या आईचा काही काळापूर्वीच मृत्यू झाला होता आणि आज वडीलही चालते झाले, ती संपूर्ण परिसरातील लोकांसाठी एक प्रश्नचिन्ह बनून राहिली. आता हिचे काय होईल? त्या संध्याकाळी ती आपल्या गुडघ्यांवर डोके ठेवून कितीतरी वेळ एकटीच बसून अश्रू ढाळत राहिली. हे आयुष्य तिच्या त्या टप्प्यावर होते जिथे एक खेळकर मुलगी आपल्या जिवंतपणा आणि चंचल स्वभावाने हसत जगणं शिकते, आणि जिथे ती आपल्यासाठी एका जोडीदाराची निवड करते. जिथे या वयात त्या भडक आणि सुंदर रंगाशी समोरासमोर येताच तिथे ती आज पांढऱ्या रंगाची चादर ओढून कोणत्याही सदऱ्याशिवाय लाचार बसली होती. आणि मग परिसरातील लोकांच्या बोलण्यापुढे आता तिच्याकडे बोलण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी काहीच उरले नव्हते. अखेर ती त्याच दारावर परत आली ज्याच्याबद्दल आता तिला प्रचंड तिरस्कार जाणवत होता. सत्य तर हे आहे की काही दिवसांपर्यंत बसून शोक पाळणेही फक्त श्रीमंतांच्याच वशातील गोष्ट आहे. जो गरीब गुपचूप एखाद्या कोपऱ्यात दम तोडतो त्याला अंत्यसंस्कार दिल्यानंतर लगेचच शोकाची चटईही गुंडाळली जाते, कारण शोक पाळण्यात आणि बसण्यातही चांगलाच खर्च होऊन जातो. आणि तिच्याकडे फोटी कवडी नव्हती. आणखी एकदा विक्रम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या दारासमोर ती कितीतरी वेळ रिकाम्या नजरेने त्या मोठ्या कंपनीला पाहत राहिली, ज्याच्या मालकाचे मन इतके छोटे होते. आज जाण्याऐवजी तिने काही महत्त्वाचे कागदपत्र उचलले आणि मग राजीनामापत्र ईशाच्या स्वाधीन करत तिला सांगून दिले की तिने हे कोणत्याही परिस्थितीत विक्रम सर यांच्यापर्यंत पोहोचून द्यावे. आणि मग ती परत आली आणि आज तेच राजीनामापत्र त्या माणसाच्या हातात होते. आपल्या स्वभावाप्रमाणेच चेहऱ्यावर अत्यंत गंभीर भाव आणत तो आपले डोळे बारीक करून ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. ती छोटीशी कोमल आणि नाजूकशी दिसणारी मुलगी इतक्या साऱ्या संकटामधून आणि अडचणींमधून जात होती. त्याला एका क्षणासाठी दुःख झाले, पण त्याचे दुःख फक्त काही वेळेचेच होते. लिहिलेली गोष्ट अगदी स्पष्ट होती. ईश्वर कधी कधी अशा लोकांच्या हातात ते सर्व काही देऊन देतो ज्याच्यासाठी दुसरे तडफडून तडफडून संपून जातात. आणि या गोष्टीचा अंदाज मला तुम्हाला भेटल्यानंतर आला आहे. मी तुमच्याकडे मदत मागितली होती, मी ती परत केली असती, पण तुम्ही मला रिकाम्या हाताने परत पाठवून माझी शेवटची आशाही संपून टाकली. आणि त्याच दिवशी माझ्या वडिलांची आसही तुटली. माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. देवाने या मोठ्या कंपनीवाल्याला सुखरूप ठेवावं, देवाने त्याच्या बँक बॅलन्सलाही सुखरूप ठेवावं, आणि काश थोडेसे त्याच्या मनाचा मोठेपणा वाढवावा. आपल्या हातात पडलेल्या त्या कागदाला पूर्णपणे चुरगळत त्याने तोच हात आपल्या हनुवटीखाली लावला. जर वेळ दुसरी असती तर त्या मुलीचे हे कडू शब्द ऐकून त्याला खूप राग आला असता, पण त्यावेळी त्याला थोडीशी लाज वाटत होती. त्याने रागात येऊन त्या मुलीला रागावून बाहेर काढले होते, आणि आता त्याचा विवेक त्याला धिक्कारत होता. काय बिघडले असते जर त्याने तिला काही पैसे दिले असते? पण मग पुढच्या क्षणी त्याने आपली मान फिरवली. छोट्या लोकांच्या मोठ्या मोठ्या इच्छा, जर तिच्या बापाला मरण येणारच होते तर कोणत्याही परिस्थितीत तो मरणारच. हा पैसा तिच्या वडिलांना वाचवू शकला नसता. आता त्याची वेळ आली होती, कदाचित स्वतःला खोटी सांत्वना देण्यासाठी आणि आपल्या अंतरात्म्याचा आवाज दाबण्यासाठी. त्याच्याकडे यापेक्षा चांगला दुसरा कोणताही मार्ग नव्हता, आणि तो आपल्या याच विचारावर ठाम राहिला. वापस जाण्यासाठी गाडीत बसण्यापूर्वीच त्याने आपल्या रक्षकाला सांगितले की त्याने काव्याचा पत्ता नोट करून घ्यावा. त्याला आज संध्याकाळी तिच्या घरी जायचे आहे, आणि त्याच्या मागे काय रहस्य दडले होते ही गोष्टही फक्त तोच जाणत होता. असे म्हटले जाते की मोठ्या लोकांचे हसू ही सुद्धा त्यांची चाल असते, आणि यावेळी त्याच्या चेहऱ्यावरही एक हलकेसे हसू पसरले होते. तो असाच इतक्या मोठ्या कंपनीचा मालक बनला नव्हता, तो एका नामांकित राजकारण्याचा मुलगा होता. म्हणूनच या सर्व चालाक्या तर त्याला लहानपणापासूनच बाळकडू म्हणून मिळाल्या होत्या. लोकांवर उपकार दाखवणे, जगाच्या नजरेत स्वतःला चांगले सिद्ध करणे, गरीब लोकांना विकत घेणे आणि पैशांच्या जोरावर आपली इज्जत टिकवून ठेवणे, ही काही अशी कामं होती जी त्याला आपल्या कुटुंबाकडून वारस हक्काने मिळाली होती. आणि यावेळीही त्याच्याकडे आपली प्रतिमा सुधारण्याची एक खूप चांगली संधी होती. घरात आल्यानंतर तो काही वेळ आराम करून काव्याच्या घरी जाण्यासाठी तयार झाला. गाडीत बसताच त्याने ड्रायव्हरला सांगितले की केव्हा, कधी आणि ज्या प्रकारे तो काव्याच्या कुटुंबाची मदत करण्यास सुरुवात करेल तेव्हा त्याने कोणत्याही बहाण्याने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्यावा. हा व्हिडिओ त्याच्या खूप कामात येऊ शकत होता, कारण यामुळे लोकांमध्ये त्याची एक खूप चांगली प्रतिमा बनू शकत होती.
तो हेही जाणत होता की काव्य त्याला पाहून कोणताही मोठा गोंधळ घालणार नाही, कारण ती त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी थेट जबाबदार मानत नसेल. म्हणूनच जर तो काही पैसे काव्याला देत तिच्या डोक्यावर हात ठेवून देईल तर मीडिया आणि या गोष्टीला खूप वाढवून चढवून दाखवेल आणि त्याला लोकांच्या नजरेत एक देवदूत बनवून देईल. गरीब लोकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हेच असते की ते जराशी मदत मिळाल्यावरही समोरच्याला देवमाणूस समजू लागतात, अगदी त्या माणसालाही जो त्यांच्यासाठी यमराज सिद्ध झाला असेल. आणि यावेळी या निष्पाप मुलीसोबतही काहीसे असेच होणार होते. आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच तो अशा एखाद्या भागात आला होता ज्याच्या अरुंद आणि खिळखिळ्या गल्ल्या त्याच्या मोठ्या गाडीला जाण्यात अडचण उभी करत होत्या. हे पाहून त्याच्या चेहऱ्याचे भाव आणखी जास्त कठोर झाले, पण त्याने जाणून बुजून आपल्या रागावर नियंत्रण ठेवले आणि चेहऱ्याचे भाव सामान्य ठेवले. तर आपल्या भुवया आकसून तो खूप जास्त चिडचिड करत आणि बेफिकरपणा व्यक्त करत होता. मागच्या गल्लीत आपली मोठी गाडी उभी करून तो पायीच काव्याच्या दारापर्यंत चालत गेला. तो बस काही वेळासाठी तिला भेटू इच्छित होता. सर्व काही पूर्णपणे तयार होते आणि जे काही त्याने योजना आखली होती सर्व काही अगदी त्यानुसारच घडत होते. पण जसा तो त्या गल्लीत पोहोचला त्याला अंदाज आला की तिथे वातावरण काही दुसरेच दिसत आहे. तिथे एक वेगळाच गोंधळ माजला होता. ते घर जिथून हुंदके आणि रडण्याचे आवाज यायला हवे होते तिथे कोणताही शोक दिसत नव्हता. उलट काही लोक होते ज्यांनी खूप चांगले आणि नवीन कपडे घातलेले दिसत होते. दाराच्या बाहेर काही माणसांना उभं पाहून तो थोडा आश्चर्यचकित पडला. सुरुवातीला त्याला वाटले की कदाचित त्याच्याकडून इथे येण्यात काही चूक झाली आहे आणि तो एखाद्या चुकीच्या पत्त्यावर आला आहे. पण आपला गोंधळ दूर करण्यासाठी त्याने अखेर एका माणसाला विचारलेच, जो आधीपासून विक्रमच्या महागड्या कपड्यांमुळे आणि त्याच्या थाटामाटाने खूप प्रभावित दिसत होता. काय तुम्ही मला सांगाल की हे प्रभाकरजी यांचे घर आहे? त्याने काव्याचं नाव घेण्याऐवजी थेट तिच्या वडिलांचं नाव घेतलं. त्या माणसाने होकारात मान हलवत त्याला सांगितलं की तो अगदी बरोबर पत्त्यावर आला आहे. हे त्याच दिवंगत व्यक्तीचे घर आहे ज्यांचा काल मृत्यू झाला आहे. तो आणखी एकदा आश्चर्याने वळून त्या लोकांकडे पाहू लागला. तो माणूसही कदाचित विक्रमच्या नजरेचा अर्थ समजला होता. म्हणूनच त्याने आपल्या चेहऱ्यावर थोडेसे दुःख आणत पुन्हा बोलणे सुरू केले. बेटा, तू हेच विचार करत आहेस ना की हे शोकाचे घर आहे? मग इथे लोक चांगले कपडे घालून का आले आहेत आणि ही गर्दी का जमली आहे? तो मध्यमवयीन माणूस आपल्या चेहऱ्यावर संमिश्र भावांसह त्याला संपूर्ण गोष्ट सांगत होता. आणि हे सत्य समजल्यानंतर विक्रमला खरोखरच एक खूप मोठा धक्का बसला. आणखी एकदा या गरीब लोकांबद्दल त्याच्या मनात तिरस्काराची भावना जागी होऊ लागली. मरणाऱ्याने परिसरातील एका व्यक्तीकडून खूप जास्त कर्ज घेतले होते. आता त्याच्या मृत्यूनंतर ते कर्ज फेडणारा कोणी उरला नव्हता. म्हणूनच त्यांची मुलगी काव्य हिचे लग्न त्या माणसाशी केले जात आहे. काय अर्थ? कर्ज माफही तर केले जाऊ शकते ना? यासाठी हे गरजेचे तर नाही की तो त्या मुलीशी लग्न करेल. विक्रमने आपल्या बोलण्याचा अंदाज थोडा दाबून ठेवला जेणेकरून दुसऱ्या लोकांनी त्याच्याकडे लक्ष देऊ नये. पण यानंतरही लोक वळून वळून त्याच्याकडेच पाहत होते. बस त्याच्या एका इशाऱ्याचा उशीर होता. ड्रायव्हरने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली होती आणि व्हिडिओ अशा प्रकारे बनवला जात होता की जणू हे सर्व काही नकळत लपून रेकॉर्ड होत आहे. हो, कर्ज माफ होणं शक्य तर आहे. मुलीच्या वडिलांनी स्वतः ही अट ठेवली होती की जर ते कर्ज फेडू शकले नाही तर तो माणूस हवं ते मागू शकतो. आणि आता त्यांच्या निधनानंतर तसेही या मुलीच्या जगात कोणी उरले नाही तर लग्न हा सर्वात चांगला मार्ग आहे. विक्रमला वाटले की हा त्यांच्या आपापसातील मामला आहे ज्यामध्ये पडून त्याने आपला आणखी जास्त वेळ वाया घालवायला नको. संध्याकाळचा अंधार गडद होत चालला होता आणि अखेर तो लोकांची परवानगी घेऊन काव्याच्या घराच्या आत दाखल झाला. जो घराच्या नावावर फक्त एक डोकं लपवण्याची एक साधारण जागा दिसत होती. एकच खोली होती जी खूप जुनी आणि खिळखिळी झालेली दिसत होती. एक छोटासा साफ स्वच्छ अंगण होतं आणि ती कदाचित खोलीच्या आत होती. घरात काही महिलाही उपस्थित दिसत होत्या ज्या वळून वळून विक्रमला पाहत होत्या आणि आपापसात कुजबुजत बोलत होत्या. त्या सर्व महिलांच्या अशा प्रकारच्या विचित्र हालचालीमुळे त्याला पुन्हा एकदा राग येऊ लागला. काव्याला तो त्यांच्यामध्ये आल्याचं जाणवलं. ती खोलीतून बाहेर पडली आणि मग त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. पुढच्या क्षणी तिने मान खाली घालून आपल्या नेहमीच्या शांत अंदाजात त्याला नमस्कार केला आणि त्याला खोलीच्या आत घेऊन गेली. तिथे एक तुटलेल्या खुर्चीवर सांभाळून बसत तो काव्याच्या वडिलांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करू लागला. तर त्या मुलीच्या सपाट चेहऱ्यावरून स्पष्ट अंदाज लावला जाऊ शकत होता की ती यावेळी कोणत्या मानसिक परिस्थितीतून जात आहे. तिचे मोठे मोठे सुजलेले डोळे आणि मेणासारखा पिवळा पडलेला चेहरा पाहून विक्रमला आश्चर्य वाटले. तो विचार करत होता की यावेळी तिच्या लग्नाची तयारी सुरू आहे आणि ती अजूनही जुनं दुःख मनाला लावून बसली आहे. यापूर्वी की त्याने आपल्या खिशातून काही पैसे काढून तिच्याकडे वाढवले असते आणि तिथून जाण्याची परवानगी मागितली असती, तितक्यात बाहेर अचानक गोंधळ झाला. मुलाकडचे आले आहेत आणि हा गोंधळ ऐकून दचकून विक्रमला बाहेरच्या बाजूला पाहावेच लागले. ती काही खूप मोठी किंवा लांब रुंद वरात नव्हती. बस 5-6 लोक होते. त्यांच्यामध्ये एक व्यक्ती सर्वात वेगळी आणि स्पष्ट दिसत होती. त्याला पाहताच विक्रम आश्चर्याने पाहतच राहिला.
तो 65 वर्षांचा म्हातारा माणूस कुठूनही नवरा मुलगा वाटत नव्हता. त्याला पाहिल्यानंतर विक्रमने आणखी एकदा वळून काव्याकडे पाहिले आणि विचारलं, मिस काव्या, तुम्ही यांच्याशी लग्न करणार आहात? त्याच्या बोलण्याच्या अंदाजात फक्त आणि फक्त आश्चर्य भरलेलं दिसत होतं. काव्याने त्याला बस एक नजर पाहिलं आणि आपली मान खाली घातली. तिचे अश्रू डोळ्यातून टपकण्यासाठी पूर्णपणे आतुर झाले होते. तिच्या वडिलांनी जे काही केले होते ते काव्याच्या संपूर्ण अस्तित्वाला मिटवून गेले होते. ती जाणत नव्हती की आता पुढे तिच्यासोबत काय होईल, पण यावेळी हे लग्न करणे तिची मजबुरी होती. काही वेळ तो बस असाच पूर्णपणे सुन्न आणि निश्चित बसून राहिला आणि मग अचानक उठून उभा राहिला. लोकांनी त्याला खोलीतून बाहेर येताना पाहिले. तो माणूस कदाचित त्या परिसराचा सरपंच होता, म्हणूनच तिथे त्याच्या आदेशाच्या विरोधात जाणे कोणाची हिंमत नव्हती. पण त्याच्या समोरासमोर उभा असलेला विक्रमही कोणी सामान्य माणूस नव्हता. त्याने थेट विचारले, आपण मला सांगा की काव्याच्या वडिलांवर किती कर्ज होते? मी ते फेडण्यासाठी तयार आहे. हे सर्व काही त्याने न विचार करता म्हटले नव्हते. इथे त्याला आपल्या प्रतिष्ठेची काळजी वाटत होती. हा एक असा क्षण होता जो त्याला लोकांच्या नजरेत जमिनीवरून उचलून आभाळाच्या उंचीवर बसवू शकत होता. तसे तर तो आधीही काही जमिनीच्या खोलीत धसलेला नव्हता. तो एक नामांकित नाव तर होता, पण नाव आणि कीर्तीची भूक अशी असते जी कधीच संपत नाही, उलट वाढतच जाते. तिकडे समोर बसलेल्या त्या 65 वर्षाच्या माणसाने आपल्या मिशांवर ताव दिला. या वयात तो एक सामान्य मुलीशी लग्न करायला जात होता आणि यावेळी त्याला पैशाची कोणतीही खास पर्वा नव्हती. तो म्हणाला, मुला, तू आमच्या प्रकरणात काही बोलू नकोस. जो निर्णय व्हायचा होता तो झाला आहे. मी इथे लग्न करायला आलो आहे. त्याचा हा गर्जणारा आवाज ऐकून विक्रम आतल्या आत दात ओठ खाऊन राहिला. त्याच्या मनात आले की त्याने त्या माणसाला उचलून भिंतीवर आदळावे. हे लग्न फक्त एका मजबुरीत होत आहे. तुम्ही तुमचं वय पहा आणि काव्याचं वय पहा. नाईलाजानेही त्याच्या बोलण्याचा सूर कठोर झाला. काव्याचे वय आणि आयुष्य उद्ध्वस्त होण्यापेक्षा त्याला या गोष्टीचा जास्त राग येत होता की तो समोर उभा असलेला माणूस काही एकर जमिनीचा मालक बनून त्याला काहीही समजण्यास नकार देत होता आणि ही गोष्ट त्याच्या इगोला हर्ट करत होती. तिथेच त्याला समजले की काव्याच्या वडिलांनी जवळपास 10 लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे आणि 10 लाखांची मोठी रक्कम फेडणं काव्यासाठी सोपे काम नव्हते. कदाचित ही रक्कम फेडता फेडता तिचे संपूर्ण आयुष्यच निघून गेले असते. हेच कारण होते की तिने या लग्नासाठी होकार दिला होता. विक्रमने लगेचच ते पैसे त्या लोकांच्या मध्ये त्या माणसाला दिले, पण तो माणूस ते पैसे घेण्यास सतत नकार देत होता आणि तेव्हाच विक्रमने एक नवीन डाव टाकला. त्याच्याबद्दल आतापर्यंत त्याने स्वतःही विचार केला नव्हता. मी काव्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे. मी काव्याशी लग्न करून हिला इथून घेऊन जाईल आणि हिच्या वडिलांच्या कर्जाची संपूर्ण रक्कमही फेडेन. हा विक्रमच्या बाजूने असा एक उपकार होता ज्याच्या ओझ्याखाली दबून काव्य आपले संपूर्ण आयुष्य घालवून देईल. बस अशीच गुपचूप आपली मान खाली घालून ती बसून राहिली. तिच्या आयुष्याचा निर्णय होत होता आणि हा निर्णय अशा प्रकारे अचानक बदलला जाईल असा तिने कधी विचार केला नव्हता. वस्तीतील काही लोकही विक्रमच्या बाजूने उभे राहिले आणि जेव्हा त्या सरपंचाला त्याचे पूर्ण पैसे मिळाले तर तसेही आता तो काव्यावर कोणताही हक्क दाखवू शकत नव्हता. म्हणूनच मजबूर होऊन त्या माणसाला गप्प व्हावेच लागले. आणि त्या दिवशी तो जो इथे फक्त आपली प्रतिष्ठा चमकवण्यासाठी आणि मदतीचा देखावा करण्याचे बहाणे घेऊन आला होता, अखेर त्याने त्या मुलीला आपल्या आयुष्याचा भाग बनवून घेतले. काव्यासाठी विक्रमच्या मनात ना तर कोणती जागा होती आणि नाही तिच्या मोठ्या घरात. जर ती भविष्यात त्याच्यासोबत राहिलीही असती तरी ती विक्रमसाठी फक्त एक डाग असती. पण त्यावेळी त्याने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारत आपल्यासोबत गाडीत बसवून त्या सर्व लोकांच्या समोर घेऊन गेला. त्या सर्व लोकांनी पूर्ण विश्वासाने म्हटले की विक्रम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक विक्रम हा एक असा देवदूत माणूस आहे जो त्यांच्यासाठी मसीहा बनून आला. तिथे त्याचे खूप कौतुक झाले आणि ही तर फक्त सुरुवात होती. ना जाणे या गोष्टीला मीडियामध्ये किती पुढेपर्यंत नेले जाणार होते. गाडीत बसताच ते लोक आपापल्या विचारात हरवून गेले. एका बाजूला ती मुलगी होती जिच्या आयुष्याने अशी पलटी खाल्ली की तिला जमिनीवरून उचलून आभाळातील चमकणारा तारा बनवून दिले. नाईलाजानेही एक खूप हलकेसे हसू आणि एक विचित्र आनंद तिच्या चेहऱ्यावर पसरला. आत्ता तिचे हृदय वेगाने धडधडत होते. काव्याला या गोष्टीचा चांगलाच अंदाज होता की ती विक्रमसारख्या मोठ्या हस्तीच्या लायकीची नाही. त्याला तर कोणतीही खूप सुंदर मुलगी सहज भेटू शकते. पण जेव्हा अचानक हा चमत्कार तिच्या आयुष्यात घडला तर तिचे या गोष्टीवर आश्चर्यचकित होणे अगदी साहजिक होते. तर दुसऱ्या बाजूला तो गंभीर स्वभावाचा व्यक्ती बसलेला होता जो सतत आपल्या डोळ्यांसमोर मीडिया आणि लोकांमध्ये आपले आणि आपल्या वडिलांचे नाव उंचीवर जाताना पाहत होता. यालाच तर क्रूर राजकारण म्हणतात. ही मुलगी त्याच्या घरात भलेही कोणतेही स्थान मिळवून घेऊ, तिच्या वैयक्तिक आयुष्यात कोणताही हस्तक्षेप न करता भलेही ती फक्त एक मोलकरीण बनून का राहीना, पण लोकांच्या आणि जगाच्या नजरेत विक्रमची जी प्रतिमा बनली होती ती संपूर्ण आयुष्य अशीच टिकून राहणार होती. याच दरम्यान त्याची गाडी त्या आलिशान हवेलीच्या आत पोहोचली.
काव्याने आपल्या आयुष्यात आजपर्यंत कधीच एवढे मोठे घर पाहिले नव्हते. ती पूर्ण उत्सुकतेने आपले मोठे मोठे डोळे उघडून त्या शानदार घराला पाहत होती. रक्षकांनी पुढे होऊन विक्रमच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि तो काव्याकडे जरासंही लक्ष न देता गाडीतून बाहेर पडला. बाहेर येताच त्याने अत्यंत हळू आवाजात रक्षकाला काहीतरी म्हटले आणि मग हवेलीच्या आत निघून गेला. तर गाडीतून उतरताना आपल्या दुपट्ट्याला सांभाळत ती खूप वेळ आश्चर्याने विक्रमला पाहत राहिली, जो आत जात होता. तो तिला आपल्यासोबत घेऊन आत गेला नाही. आता त्याच्याशिवाय ती हवेलीत कशी दाखल होईल? ती इतरांच्या समोर जाऊन काय सांगेल? तिला काहीच समजत नव्हते. आणि तेव्हाच तो धट्टाकट्टा रक्षक तिच्याकडे वाढला आणि म्हणाला, या मी तुम्हाला सर्वंट रूममध्ये घेऊन जातो. हे ऐकून ती थोडी दचकली. सर्वंट रूम? तिने खूप संत आवाजात आपल्या ओठातल्या ओठात उच्चारले. तेवढ्यात तो माणूस तिच्या पुढे पुढे चालू लागला आणि नाईलाजाने आपले पाय ओढत ती त्याच्या मागे मागे चालू लागली. हो, तिला राहण्यासाठी जी जागा दाखवली गेली ती खरोखर एक सर्वंट रूमच होती. त्या सर्वंट रूममध्ये आधीपासूनच 2 नोकरांची कुटुंब राहून या शानदार हवेलीत ते काम करत होते. ती एका अशा खोलीत दाखल झाली जिथे गरजेच्या वस्तूंचे बस थोडेफार सामान ठेवलेले दिसत होते. तिचे हृदय खूप वेगाने धडधडत होते. ती तिथे विक्रमची पत्नी बनून आली होती, पण तिला एका मोलकरणीसारखे घराच्या एका कोपऱ्यात फेकून दिले गेले होते. आणि कडू सत्य हे होते की जो व्यक्ती खूप रुबाबात आणि देखाव्यात तिला आपल्या आयुष्यात सहभागी करून इथे घेऊन आला होता, त्याने गाडीतून उतरून तिच्या जवळून जाताना एकदाही तिच्याकडे पाहिले नव्हते. तरीही स्वतःची समजूत काढत तिने विचार केला की कदाचित विक्रम घरातील लोकांना संपूर्ण गोष्ट सांगून स्वतः इथे येईल आणि तिला इथून घेऊन जाईल. पण पुढचा दिवस उजाडला आणि मग तो दिवसही संध्याकाळ होण्यासोबत संपून गेला. मोलकरीण तिच्यासाठी सर्वंट रूममध्ये जेवण देऊन जायची आणि ती गुपचूप ते जेवण खाऊन घ्यायची. अशाच प्रकारे 3-4 दिवस निघून गेले आणि आता तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता आणि घालमेल सुरू होऊ लागली. यापूर्वी की ती स्वतः हवेलीच्या मुख्य भागाकडे निघून गेली असती, हवेलीच्या आतून तिला बोलावणे आले. ती मोलकरणीसोबतच हवेलीच्या आत गेली आणि कविताजी यांच्यासमोर ती जाऊन उभी राहिली. त्यांनी डोक्यापासून पायापर्यंत तिला पाहिले आणि मग तिचे नाव तिला विचारले. आपल्या कोमल आणि संत अंदाजात तिने आपले नाव सांगितले आणि मान खाली घातली. तर ती स्त्री तिच्याकडे अशा प्रकारे पाहत होती जणू ती एखाद्या खोलीतील कोणती तरी जुनी तुटलेली किंवा निरुपयोगी वस्तू असावी. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र थंड, घमंड आणि आकड दिसत होती. जर तुझे मन करेल तर तू हवेलीतील छोटी मोठी कामं करत जा आणि मग मोलकरणीकडून कामं करून घेणे तुझी जबाबदारी आहे. इथे जी तुझी लायकी आहे ती तुला या 3-4 दिवसात चांगलीच समजली असेल. तुझे आयुष्य आता असेच जाणार आहे. यापेक्षा जास्त जर तू दुसऱ्या कोणत्या गोष्टीची विनवणी किंवा अपेक्षा करशील तर खूप लवकर इथून काढून टाकली जाशील. ही स्पष्ट एक धमकी होती. तिने मान वर करून एक नजर त्यांना पाहिले आणि मग गुपचूप मागे वळली. त्या दिवशी तिचे हृदय खूप वेगाने धडधडत होते. तिने तर विचार केला होता की कदाचित तिचं आयुष्य बदललं आहे, पण तिने कधी हा विचार केला नव्हता की हेच आयुष्य तिला एका दलदलीतून काढून दुसऱ्या दलदलीत ढकलणार आहे, जिथे ती खूप वाईट प्रकारे अडकून जाईल. आता ना तर मागे परतण्याचा कोणताही रस्ता उरला नव्हता, नाही पुढे जाण्यासाठी तिच्यात कोणती हिंमत होती. आणि अखेर त्या दिवशी ती विक्रमच्या खोलीपर्यंत पोहोचलीच. तो कुठे बाहेर जाण्यासाठी तयार होत होता आणि सोबतच मोबाईलवर कोणाशी तरी बोलतही होता. जेव्हा त्याने काव्याला अशा प्रकारे कोणत्याही संकोचाशिवाय आपल्या खोलीत येताना पाहिले, तेव्हा तो थोडा थांबला. मग त्याने मोबाईल कानावरून हटवला आणि कॉल कट केला. त्याने विचारलं, तू इथे काय करायला आली आहेस? त्याच्या बोलण्याचा अंदाज ना तर मऊ होता, नाही खूप कडक. तिकडे ती मुलगी त्याला प्रचंड आश्चर्याने आणि अविश्वासाने पाहत राहिली. तिच्यासमोर उभा असलेला व्यक्ती तिचा पती होता. त्याच्यासोबत लग्नाच्या बंधनात ती बांधली गेली होती. पण इतके दिवस तिला आपल्या या हवेलीत ठेवल्यानंतरही तो तिच्या बाबतीत पूर्णपणे अनोळखी आणि निष्काळजी झाला होता. आज जेव्हा ती त्याच्या समोर आली तेव्हा तो तिच्याशी अशा प्रकारे बोलत होता. काव्या म्हणाली, मी तुमची पत्नी आहे. काय आपण मला इथे फक्त एखाद्या कोपऱ्यात फेकून देण्यासाठी घेऊन आले आहात का? जर आपल्याला हेच हवे होते तर मला इथे आणण्याचा अखेर काय उद्देश होता? यावेळी त्याने कोणत्याही गोष्टीचे थेट उत्तर देण्यास नकार दिला. तो बराच वेळ काव्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला आणि मग एका हलक्याशा हसण्यासोबत तिच्याकडे वाढला. म्हणजे तू काही जास्तच स्वप्न सजवली होतीस स्वीटहार्ट? काय तू तुझी लायकी पाहिली होतीस? तू यावेळी विक्रम मल्होत्राच्या समोर उभी आहेस आणि त्या माणसाच्या डोळ्यातून त्याचा अहंकार आणि घमंड स्पष्ट दिसत होता. मी जे काही केले ते फक्त एक पब्लिसिटी मिळवण्याचा डाव होता. इथे आरामात राहा, पण विक्रमशी पंगा घेण्याची किंवा वाद घालण्याचा मूर्खपणा करू नकोस. त्याच्या या गोष्टी ऐकून आपल्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती त्या दगडमनाच्या माणसाकडे पाहत नकळत 2 पावलं मागे सरकली. त्यावेळी काव्याची जी अवस्था होती ती कोणत्याही माणसाला दया येण्याजोगी वाटू शकत होती. पण समोर उभा असलेला तो व्यक्ती एका खूप श्रीमंत बापाचा मुलगा होता. तो आपल्या वडिलांसारखंच आपलं क्रूर राजकारण खेळला होता
आणि आता त्याला कोणाचीही काही काळजी वाटत नव्हती. माझ्या आयुष्यात माझ्या स्टँडर्डची मुलगी रीना सिंघानिया आहे. ती माझ्यासारखीच शिकलेली आहे. तिचा खूप मोठा कौटुंबिक बॅकग्राऊंडही आहे. ती खूप आत्मविश्वासी आहे आणि या सर्वांपेक्षा ती खूप सुंदर आणि स्टायलिश आहे. तर काय तुला खरोखर असं वाटतं की मी तुझ्यासारख्या मुलीला आपल्या आयुष्याचा भाग बनवण्याचा मूर्खपणा करेन? असे म्हणत त्याने काव्याचा हात जोरात पकडला. तिला ओढून आपल्या जवळ खेचलं आणि रागात गुरगुरत ही गोष्ट त्याने म्हटली. त्या झटपटीत समोर उभ्या असलेल्या त्या लाचार मुलीचा दुपट्टा तिच्या डोक्यावरून घसरून तिच्या खांद्यावर येऊन पडला. काव्याने खूप हिंमत दाखवली. तिने आपले हात विक्रमच्या छातीवर ठेवले आणि त्याला पूर्ण ताकदीने स्वतःपासून दूर ढकलून दिले. विक्रम कदाचित या विरोधासाठी अजिबात तयार नव्हता. म्हणूनच तो संतुलन गमावून 2 पावलं मागे सरकला. ती त्या पुरुषांना शाप देऊ लागली जे मुलींचे आयुष्य आणि त्यांच्या इज्जतीला फक्त एक खेळणं समजतात. ती आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच ढसाढसा रडू लागली. तिने ओरडून म्हटले, मला आपल्याकडून कोणत्याही अधिकाराची अजिबात इच्छा नाही. मिस्टर विक्रम मल्होत्रा, तुमच्यासारख्या नाबर्द माणसा. यावेळी ती हात उंचावून जे काही खडे बोल सुनावत होती त्यावर समोर उभा असलेल्या त्या माणसाकडून आलेल्या एका जोरदार थपडीने तिची बोलती कायमचीच बंद केली. तिचे शब्द तिच्या ओठातच घुटमळून राहिले. खबरदार, जर तू पुढे असे तसे काहीही बोलण्याची हिंमत केलीस तर तुझी जीभ ओढून बाहेर काढीन. तो त्यावेळी स्वतःला खूप मोठा गर्विष्ठ राजा समजत होता. वास्तव हे होते की काव्याला समोर उभं असलेल्या त्या माणसावर कोणतेही खोल प्रेम नव्हते. पण तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. तिचीही स्वतःची काही इच्छा आणि स्वप्न होती. पण या महलाच्या 4 भिंतीमध्ये पूर्णपणे कैद होऊन आणि स्वतःची कोणतीही ओळख नसताना आपले संपूर्ण आयुष्य घालवणे, ही गोष्ट तिच्या हृदयाला खोलवर जखम करत होती. पुढील 3 दिवस ती तीव्र तापामुळे तडफडत राहिली. तिला वारंवार तिच्या आईवडिलांची आठवण येत होती. तिचे वडील जसे कसे पण असो, पण कमीत कमी त्यांच्या सावलीत ती सुरक्षित तर होती. पण आता कोणत्याही आधाराशिवाय ती या लोकांच्या मध्ये फक्त आपल्या आयुष्याचे दिवस मोजत होती. अखेर तिला स्वतःला हे पटवून देण्यासाठी किती दिवस लागले माहीत नाही की जे काही तिच्यासोबत घडले आहे ते ती आपल्या आयुष्यातून ओरबाडून फेकूही शकत नाही. हेच कडू सत्य आहे आणि हे सत्य तिला कोणत्याही परिस्थितीत स्वीकारावेच लागेल. भलेही त्यांच्यात कोणतेही प्रेम नव्हते, पण एक नातं तर जोडलं गेलं होतं. त्या दिवशी फक्त काही पावलांच्या अंतरावर तिने पहिल्यांदा रीनाला विक्रमसोबत पाहिलं. रीना खरोखरच विक्रमच्या बाजूला बसलेली खूपच छान दिसत होती आणि तिने असा आधुनिक ड्रेस घातला होता जो तिचे अस्तित्व आणि ठेवण स्पष्टपणे दाखवत होता. केस लेयर्समध्ये कट केलेले आणि हलके तपकिरी रंगाचे होते. चेहरा मेकअपमुळे पूर्णपणे सजलेला होता आणि तिच्या चेहऱ्यावर ठीक तसाच अहंकार होता जसा नेहमी विक्रमच्या चेहऱ्यावर असतो. त्यांना पाहून असे वाटत होते जणू ते दोघं एकमेकांसाठीच बनले आहेत. त्या मुलीने वळून काव्याकडे अशी नजर टाकली जी नजर काव्याला चांगलीच ओळखीची वाटत होती. हे पाहून काव्याने आपली मान खाली घातली आणि तिथून शांतपणे निघून गेली. हे पहिल्यांदाच घडले होते की तिने या हवेलीत रीनाला पाहिले होते. पण येणाऱ्या दिवसात हवेलीत तिचे येणे जाणे खूप वाढले. असे नव्हते की वारंवार तिचा अपमान केला जाईल किंवा मोलकरीणपेक्षाही वाईट वागणूक दिली जाईल किंवा तिच्यावर कामाचा खूप मोठा बोजा टाकला जाईल. असे अजिबात नव्हते. पण हवेलीतील काही अत्यंत खाजगी कामं कविताजी यांनी काव्याला सोपवली होती. जसे की एक खास खोली रोज सकाळी स्वतःच्या हाताने साफ करणे. काव्याला माहीत नव्हते की ती खोली कोणाची आहे, पण खोलीत लावलेल्या एका फोटोला पाहून तिला अंदाज आला होता की कदाचित ही खोली हवेलीतील दुसऱ्या मुलाची आहे. तो तरुण मुलगा त्या चित्रात विक्रमशी खूप मिळताजुळता दिसत होता. त्यामुळे तिने स्वतःच विचार केला की कदाचित तो विक्रमचा भाऊच असावा. आणि मग पूजानेही तिला सांगितले की तो मुलगा गेल्या 4 वर्षापासून परदेशात राहतो. त्याचे कधीतरीच इथे येणे जाणे असते, पण बहुतेक तर त्याचे आयुष्य तिथेच व्यतीत होत आहे आणि आता खूप लवकरच त्याच्या आईला त्याच्या परत येण्याची आशा वाटत आहे. तिला कोणाच्याही आयुष्याशी काहीही घेणं देणं नव्हतं आणि कोणत्याही गोष्टीत रसही नव्हता. ती फक्त आपल्या आयुष्याचे दिवस मोजत होती. हो, पूजासोबत तिचे चांगले संभाषण व्हायचे. पूजाचे आईवडीलही बऱ्याच काळापासून याच हवेलीत नोकरी करत होते आणि ती सुद्धा आपल्या आईच्या जागी हवेलीचे काम सांभाळायची. पूजा खूप शिकलेली नव्हती, तरीही तिचा साखरपुडा तिच्याच गावातील एका नातेवाईकासोबत झालेला होता. पूजा एक अतिशय खेळकर आणि खोडकर मुलगी होती जी काव्याच्या या लग्नाच्या संपूर्ण सत्य जाणून होती. जेव्हा कधी काव्या हिंमत हरू लागायची किंवा आतून तुटून जायची तेव्हा तीच मुलगी तिला खांदा धरून आधार देऊन हिंमत द्यायची. तिच्या आयुष्यात अशी कोणतीही आशा उरली नव्हती जिच्या भरोश्यावर ती पुढे जगण्याची कल्पनाही करू शकली असती.
तिकडे त्या व्यक्तीची रीनासोबतची जवळीक दिवसेंदिवस वाढतच होती. रात्री उशिरापर्यंत पार्ट्यांमध्ये जाणे आणि मग उशिरा घरी परतणे विक्रमचे हे दररोजचेच काम झाले होते. काव्याची ही ड्युटी लावली होती की विक्रम रात्री ज्यावेळी येईल त्यावेळी तिने त्याला जेवणाबद्दल नक्कीच विचारावे आणि त्याच्या सुखसोयींची काळजी घ्यावी. पण त्या दगडी मनाच्या माणसाने नेहमीप्रमाणे काव्याला पूर्णपणे दुर्लक्षित केले आणि कधीही तिला मनापासून स्वीकारण्याचा किंवा आपल्या जवळ येऊ देण्याचा प्रयत्न केला नाही. जरी या लग्नाचा ताणही त्या व्यक्तीला काव्याकडे आकर्षित करू शकला नव्हता. त्या दिवशीही रोजप्रमाणेच गाडी रात्री 1च्या सुमारास हवेलीत आली आणि काव्या तोपर्यंत जागी होती. तिला पूर्ण खात्री होती की येणारा विक्रमच आहे. त्यामुळे ती सर्वंट रूममधून बाहेर पडून मुख्य हवेलीच्या आत गेली. काही वेळानंतर अडखळत पावले टाकत विक्रम मुख्य दरवाजातून आत आला. तो एकटा नव्हता. रीनाने त्याला सावरले होते, जी स्वतःही शुद्धीत नव्हती. पण विक्रमला सावरताना ती त्याच्या इतकी जवळ आली होती की काही अंतरावर उभी असलेली काव्या फक्त शांतपणे त्या दोघांकडे पाहत राहिली. तिच्या आत एक घुसमट पसरू लागली. हृदय धडधडत राहिले. हातावर घामाचे थेंब उमटले आणि खूप जड पावलांनी चालत ती विक्रमच्या खोलीच्या दरवाजापर्यंत आली. तरी ती या हवेलीत आल्यापासून तिने त्या माणसाला याआधी कधीही अशा स्थितीत पाहिले नव्हते. पण त्यावेळी तो पूर्णपणे नशेत दिसत होता. स्वतःवरचा ताबा गमवत तो रीनाला आपल्या जवळ खेचून तिच्यासोबत काहीशी बदमाशी करत होता. तिकडेच खोलीच्या दरवाजावर उभे असलेली ती लाचार मुलगी तुटलेल्या हृदयाने त्या दोघांकडेच पाहत होती. तिकडे दरवाजावर उभी असलेली काव्या ईर्ष्येने जळत आपल्या धडधडणाऱ्या हृदयाला सावरून हे सर्व पाहत राहिली. ती सुद्धा एक तरुण मुलगी होती. तिच्या आतही भावना होत्या आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती एका वैद्य आणि पवित्र लग्नाच्या नात्यात बांधली गेली होती. आणि हे सर्व पाहतानाही न जाणे का काव्याच्या हृदयाचे ठोके थोडे आणखीनच वाढले. तिने लाचार होऊन आपल्या नजरा तिथून हटवल्या. पण त्या माणसाची बेशर्म कुजबूज तिला आतल्या आत तडफण्यास आणि तिळतिळ कापावयास लावत होती. आणि अखेर हिंमत करून पुढे सरसावत तिने रीनाचा हात धरला आणि तिला विक्रमपासून थोडं दूर केलं. मला वाटतं आता आपण इथून गेलं पाहिजे. रीना या अचानक झालेल्या विरोधाने थोडीशी शर्मिंदा झाली. पण तिच्या चेहऱ्यावर शर्मिंदेपणापेक्षा राग जास्त दिसत होता. खबरदार, पुढे मला हात लावण्याची हिंमत केलीस तर सांभाळ तुझ्या या विक्रमला. आपला हा हुकूम सोडताच रीना पाय आपटत तिथून रागाने निघून गेली. तर काव्याने पडणाऱ्या विक्रमला सावरून बेडवर बसवले. जशी ती त्याच्यापासून दूर जाऊ लागली, विक्रमने अचानक तिला कमरेतून पकडलं. त्याने अडखळत्या आवाजात काव्याकडे पाहत प्रश्न केला, तू रीनाला माझ्यापासून दूर का केलंस? कारण तुम्ही यावेळी विश्रांती घ्यायला हवी. त्या माणसाची पकड आणि त्याचे प्रश्न दुर्लक्षित करून ती स्वतःला सोडून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली. पण विक्रमने तिचा हात पकडला, तिला आपल्या आणखी जवळ केले आणि पुन्हा एकदा आपल्या गुंगी असलेल्या डोळ्यांनी तिचा चेहरा पाहू लागला. तसे तर तू माझी बायको आहेस. माझी. आता त्याला आठवत होतं की ती त्याची बायको आहे. विचित्र रागाने दात ओठ खात ती त्या माणसाकडे पाहत राहिली. तिच्या मनात येत होतं की तिने त्याला एका थपडीने नवाजावे, जो त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत तिला आठवण करून देत होता की ती त्याची बायको आहे. हो, जर तुम्हाला आठवत असेल तर मी तुमची बायकोच आहे. तुम्ही आता झोपा, जेणेकरून सकाळी ही गोष्ट तुम्हाला विसरता येईल. डोळ्यात पाणी आणून त्याला पाहिल्यानंतर ती त्याला तिथेच सोडून खोलीचा दरवाजा लावून निघून गेली. जर तिने इच्छिले असते तर ती त्याच्या जवळ राहिली असती. तो माणूस ज्या प्रकारे नशेत तिच्याकडे पुढे येत होता, ती त्याला परवानगी देऊ शकली असती की तो तिच्या जवळ यावा, आपले सर्व हक्क तिने बजावावे. पण ती तितक्या हलक्या काळजाची नव्हती की एका माणसासाठी आपली इज्जत पणाला लावेल. त्या दिवशी तिला खात्री झाली होती की तो माणूस कधीही हे लग्न स्वीकारणार नाही. त्याने हे सर्व काही लोकांना दाखवण्यासाठी केले आहे. तो आयुष्यभर तिला तिथेच ठेवेल. पण ती ते सर्वस्व आणि ते स्थान मिळवू शकणार नाही जे तिला मिळवायला हवे होते. आणि ही गोष्ट आता तिला आतून तोडत होती. त्या रात्री डिनरमध्ये न जाणे हवेलीत काय काय तयारी केली गेली होती आणि ही सर्व तयारी त्या कुणाल मल्होत्राच्या नावाची होती, जो अनेक वर्षानंतर परदेशातून परत येत होता, फक्त आणि फक्त इथे काही महिने राहण्यासाठी. काव्याची प्रकृती काही ठीक नव्हती. कविताजी यांनी बोलावूनही ती हवेलीत गेली नाही. हवेलीवाले आपला आनंद कशा प्रकारे साजरा करत असतात, मोठ्या मोठ्या लोकांना बोलावून कशा प्रकारे आपल्या पैशांचे जाळे पसरवत असतात, तिला या गोष्टींचा कंटाळा येऊ लागला होता. तिला या गोष्टींची काही खास काळजी नव्हती. सकाळी कविताजी तिला पाहताच 2-4 बोल सुनावून द्यायच्या, पण त्यावेळी ती अजिबात जाऊ शकत नव्हती. तर येणाऱ्या पाहुण्यांचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात आले होते. अनेक वर्षानंतर हवेलीत पाऊल ठेवताना तो सर्व काही विसरून गेला होता आणि नेहमीप्रमाणे चमकणाऱ्या डोळ्यांनी सर्व काही पाहत होता. तो वयात विक्रमपेक्षा सुमारे 3 वर्ष लहान होता, पण दोघांच्या स्वभावात जमीन आसमानचा फरक होता. एक गर्विष्ठ होता, ज्याच्यासाठी नाव आणि रुबाब सर्व काही होतं, तर दुसरा संपूर्ण आयुष्य जगणारा, ज्याला फक्त प्रेम हवं होतं. त्याला संपत्तीपेक्षा प्रेमच जास्त प्रिय होतं. आणि या हवेलीत त्याच्या येण्यानंतर कोणते गोंधळ जन्म घेणार होते, या गोष्टीची त्यावेळी प्रत्येकालाच कल्पना नव्हती.
पूजानेच तिला सांगितले होते की तो डिनर आणि ती छोटीशी पार्टी फक्त कुणालच्या येण्याच्या आनंदात ठेवली गेली होती. तो आला त्या रात्री काय काय झाले याबद्दल तिला काहीच माहिती नव्हते. सकाळपर्यंत तिची प्रकृती सुधारली. सर्व गोंधळ शांत झाला होता. म्हणून नेहमीप्रमाणे सर्वात आधी नौकरांना काम सोपवून ती थेट त्या माणसाची खोली साफ करणं तिची जबाबदारी होती. त्या दिवशी तो आपल्या खोलीत आला होता. खोलीच्या हँडलवर हात ठेवून तिने नेहमीप्रमाणे हँडल फिरवले. पण जशी आत प्रवेश केला ती थक्कच झाली. तो समोरच बेडवर झोपला होता. त्याची झोप अर्धवट झाली होती. त्यामुळे तिच्या अशा बिनधास्तपणे खोलीत आल्यामुळे त्याने मान वर करून विचित्र नजरेने काव्याकडे पाहिले आणि मग डोळे चोळत पलटून तिला पाहू लागला. तर ती तिथेच उभी काही त्रासाचा शिकार राहिली आणि मग पलटून जाऊ लागली. जेव्हा कुणालने तिला थांबवण्यासाठी सांगितले आणि थांबता थांबता पुन्हा एकदा तिने पलटून कुणालकडे पाहू लागली. तिला वाटले होते कदाचित तो कोणी पाहुणा आहे जो कदाचित तिला भेटण्यासाठी आला आहे. पण ती चुकीची ठरली. तो तिला वारंवार विचारत होता की ती कोण आहे आणि इथे काय करायला आली आहे. पण बऱ्याच प्रयत्नांनंतरही तिच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. मला माफ करा, मला अंदाज नव्हता की आपण या खोलीत आहात. उलटी पावले परत जाण्यापूर्वी तिने कठोर आवाजात म्हटले आणि मग खोलीतून बाहेर निघून गेली. तर तो खांदे उडवत बराच वेळ त्या मुलीबद्दलच विचार करत राहिला, जी अशी वादळासारखी खोलीत दाखल झाली आणि मग तशीच वापस पळून गेली. नाश्त्याच्या टेबलावर त्याला काही खास पाहुणे दिसले नाहीत आणि नौकरही तसेच दिसत होते आणि तेच होते काही मोजकेच ज्यांच्यापैकी अनेकांना तो ओळखतही होता. पुन्हा एकदा या सर्व गोंधळात भेटीगाठीत तो त्या मुलीला विसरला होता जिला त्याने पाहिले होते. पण कदाचित नशीब पुन्हा एकदा त्याच्या डोक्यात विचार आणत त्या मुलीच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी रात्रीचे सुमारे 10 वाजत होते जेव्हा तो हॉलमध्ये आला. सवयीनुसार स्वतःसाठी कॉफी बनवून तो छोटे छोटे घोट घेत होता. जरी नौकर उपस्थित होते, त्याची आईसुद्धा होती, पण परदेशात राहून आपले छोटे छोटे काम स्वतःच्या हाताने करण्याची त्याला सवय झाली होती. कॉफीचा घोट घेताना त्याने दचकून दूर पाहिले. अंगणातील झोपाळ्यावर बसलेली मुलगी अगदी स्पष्ट दिसत होती. तिची पाठ कुणालकडे होती, पण हळूहळू झोपाळा झुलत असताना तिचे केस हवेत उडत होते. ती बराच वेळ अशीच झोपाळा झुलत राहिली. तो बराच वेळ तिलाच पाहत राहिला. पण सकाळच्या नाश्त्याच्या टेबलावर त्याने सर्वात आधी कविताजी यांना त्याच मुलीबद्दल विचारले. अजूनही नाश्त्यासाठी मोठे साहेब आणि विक्रम आले नव्हते. नाश्त्याच्या टेबलवर ते दोघंच उपस्थित होते. त्याच्या बोलण्याकडे काही वेळ दुर्लक्ष केल्यानंतर अखेर कविताजी यांनी त्याला सर्व काही सांगूनच दिलं. असंच समज की ती या घरातील मोलकरीण आहे. त्यांच्या खुलाशावर आणि त्यांच्या अशा बोलण्यावर तो काही वेळ आश्चर्याने त्यांना पाहतच राहिला. पण ती मुलगी मोलकरीण वाटत नाही. तो खूप चौकशी करून या प्रकरणाला गांभीर्याने घेत होता. कविताजी यांनी त्याला सूचित करत विषय बदलला. कमीत कमी यावेळी तरी त्या मुलीबद्दल त्या काहीच ऐकू शकत नव्हत्या. पण त्यांना माहीत नव्हते की त्या रात्रीनंतर कुणालच्या डोक्यात जन्म घेणारी ती मुलगी त्याच्यासाठी एक असं कोडं बनली आहे जी तो प्रत्येक स्थितीत प्रत्येक परिस्थितीत सोडवू इच्छित आहे. दररोज रात्री त्याची सवयच झाली होती. जर ती मुलगी या घरातील मोलकरीण होती तरीही रात्रीच्या शांत प्रहरी झोपाळा झुलताना ती एखाद्या परीसारखी वाटत होती. न जाणे का बराच वेळ तो तिलाच पाहत राहिला. काही वेळ ती बसून झोपाळा झुलत असे आणि मग ताऱ्यांच्या प्रकाशात अनेकदा कदाचित हातात धरलेल्या डायरीवर काहीतरी लिहित असे. अजूनपर्यंत तिने कुणालकडे लक्ष दिले नव्हते. आता तिने सोडून दिले होते आपल्या आजूबाजूला स्वतःकडे पाहणाऱ्या लोकांना. त्या दिवशी तो हिंमत करून तिच्या शेजारी जाऊन बसला. काव्याने मान वळवून पाहिले आणि मग घाबरून उभी राहिली. ज्याची चमकणारी डोळे बराच वेळ तिच्या चेहऱ्याचा आढावा घेत राहिले आणि मग सौम्यपणे तिला बसण्याचा इशारा केला. या हवेलीत कदाचित तो पहिला माणूस होता जो तिला आपल्याजवळ बसण्यास सांगत होता. न बोलता ती दूर जाऊ लागली की त्याने पुढे होऊन एक विचित्र खोडकरपणा करत तिच्या शालचा कोपरा पकडला. काही वेळ बसून जा. विचारपूर्वकच. त्यावेळी त्याला अंदाज नव्हता की कुणाल तिच्या आणि आपल्या नात्याबद्दल काहीच जाणत नाही. तो जाणत नाही की समोर उभे असलेल्या मुलीचे त्याच्याशी नाते काय आहे. तो फक्त तिला हसताना पाहत होता. काही वेळ तो तिला संभाषण करत राहिला तर ती शांतपणे बसून राहिली. तिला भीती होती की कोणी तिला पाहू नये. कविताजी पुन्हा कदाचित तिच्यासाठी शिक्षा ठरवून देतील की ती त्यांच्या मुलाला भुलवत आहे. तुला माहीत आहे अशा रात्रीच्या प्रहरी बसून तू कशी दिसतेस. तो आता सौम्यपणे तिच्याकडे पाहत म्हणत होता आणि कुणालकडे एक नजर टाकत तिने मान खाली घातली. तर पुढच्या क्षणी तो कष्टाने आपल्या हसण्यावर नियंत्रण मिळवत तिचा चेहरा पाहू लागला. अगदी चेटकीन. काव्याच्या डोळ्यात आश्चर्य उतरले आणि मग पुढच्या क्षणी ती तोंडावर हात ठेवून खदखदून हसली. हा माणूस मनोरंजक होता. इतक्या वर्षात ती पहिल्यांदाच खळखळून हसत होती. हो, श्वास घे. जेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आले तर स्वतःला नॉर्मल करत तिने मान खाली घातली. म्हणजे आपण मला हेच सांगायला इथे आले आहात का की मी इथे बसून चेटकीन दिसत आहे.
ही गोष्ट त्याला खूप मनोरंजक वाटली होती. तर तो तिच्या हसण्यात हरवून बस एक टक तिला पाहत होता. नाही, उलट हेही सांगायला आलो आहे की हसताना तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. काव्याचे हृदय एका क्षणासाठी थांबले. तिने कष्टाने पापणी खाली पाडून आपल्या हातांकडे पाहिले आणि मग उठून उभी राहिली. तिच्यात एवढी हिंमत नव्हती की ती पलटून कुणालला पाहू शकली असती. खोलीत येईपर्यंत तिच्या हृदयाची जी स्थिती होती ती वर्णनापलीकडची होती. पण पुढील येणाऱ्या दिवसात हळूहळू कुणालने तिला फक्त 3-4 दिवसांच्या आतच आपल्या कवचातून बाहेर काढून आणले. ती आता कुणालला पाहून लाजेने मान खाली घालत होती. कधी नमस्कार करून देत असे आणि तोही खदखदून हसत तिच्या जवळ येत असे. ती मुलगी त्याच्यासाठी आकर्षणाचा भाग बनली आणि आकर्षणातून पसंतीमध्ये कधी बदल झाला हे समजलेच नाही. पण एका सकाळी अचानक बाहेरून येणाऱ्या आवाजांमुळे तो जागा झाला आणि मग बेडवरून उतरत दरवाजापर्यंत चालत आला. तुझी लायकी नाही एवढी जितकी तू उड्या मारत आहेस. हे आवाज विक्रम मल्होत्राचे होते. त्याची सवयच अशी होती. कदाचित एखाद्या नोकराची आफत आली आहे. कुणाल डोकं झटकत वापस जाऊ लागला आणि मग काही विचार करून थांबला. दरवाजा उघडून त्याने बाहेर डोकावले. आवाज खालून येत होते. त्याचा भाऊ अजूनही ओरडून ओरडून कोणाला तरी शर्टच्या किमतीबद्दल जाणीव करून देत होता, जो कदाचित कोणाकडून तरी जाळला होता. तो पायऱ्यांपर्यंत चालत आला. पायऱ्यांवरून डोकावून त्याने खाली पाहिले आणि एका क्षणासाठी तो थपकला. त्याच्यासमोर मान खाली घालून उभ्या असलेल्या काव्याच्या डोळ्यातून अश्रू गळून पडत होते. विक्रम तिच्यावर गरजत होता. कदाचित तिने विक्रमचा शर्ट इस्त्रीने जाळला होता. असे पाहता तो अचानक पायऱ्या उतरत खालीपर्यंत चालत आला. शेवटच्या पायरीवर थांबून त्याने मान वर करून विक्रमला पाहिले. दादा, त्याने हाक मारली आणि विक्रमने वळून त्याच्याकडे पाहिले. मी तुम्हाला असा शर्ट आणून देईल, प्लीज हिला जाऊ द्या, त्याने विनवणी केली होती. तर विक्रम आता त्याला हे सांगत होता की ही मुलगी जेव्हापासून त्याच्या आयुष्यात आली आहे दररोज नवं वादळ निर्माण करत आहे. तो आश्चर्य आणि अविश्वासानेच त्याचे बोलणे ऐकत राहिला आणि मान वळवून काव्याला रडताना पाहत राहिला. न जाणे का त्याला आपल्या भावावर खूप राग येऊ लागला होता. आयुष्यात पहिल्यांदाच तो आता रागात त्याच्याकडे वाढला. आता जर तिच्याकडून चूक झालीच होती तर आपलं मन मोठं करून सोडून द्या तिची पाठ. आणखी घरात नोकर आहेत, आपण दुसऱ्या कोणाला तरी तुमचे काम सांगत जा. आणि विक्रम आश्चर्य आणि अविश्वासानेच आपल्या लहान भावाकडे पाहत राहिला. सर्वात पहिली गोष्ट की हा आमचा आपापसातील मामला आहे, तू यामध्ये हस्तक्षेप करू नको. आणि दुसरी गोष्ट की माझ्या मर्जीवर मी ज्याला सांगेन कोणी माझे कपडे इस्त्री करायचे, तुला काय अडचण आहे? कोणाच्या इज्जतीचा अपमान करणे ही तुमची मर्जी आहे का? ती सुद्धा तर एक मोलकरीण आहे दादा. तिच्याकडे बोट करत तो गरजला. पण त्याच्यापेक्षा दुप्पट मोठ्या आवाजात विक्रम गरजला. हो, हा माझा आपापसातील मामलाच आहे. कारण समोर उभी असलेली मुलगी कोण मोलकरीण नाही, माझी पत्नी आहे. आणि त्याला वाटले की त्याने काही ऐकण्यात चूक केली आहे. या दोघांच्या मोठ्या आवाजावर घाबरलेली काव्या थक्क नजरेने त्या दोघांकडेच पाहत होती. माझी पत्नी आहे ही, हा शब्द ऐकून नक्कीच कुणाल वेडा होत होता. ही माझी पत्नी आहे. ही वेगळी गोष्ट आहे की मी हिला कधी माझी पत्नी समजलो नाही आणि नाही पुढे माझा काही इरादा आहे. त्या दिवशी तो हवेलीतून बाहेर पडला होता. पहिल्यांदाच त्याचे हृदय इतक्या वाईट प्रकारे धडधडत होते की कपाळावर घामाचे थेंब दिसू लागले. तो विचारही करू शकत नव्हता की नशीब त्याच्यासोबत इतकी घृणास्पद थट्टा करेल. ती घरातील मोलकरीण होती ही गोष्ट तो स्वीकारू शकत होता. यानंतरही तो तिला पसंत करू शकत होता. पण ती त्याच्या भावाची बायको होती आणि हे वास्तव त्याला गिळून टाकण्यासाठी तयार होते. जरी त्याने कित्येक वर्ष घालवली असती पण हे वास्तव बदलणारे नव्हते. त्या रात्री तो उशिरा हवेलीत परतला. खोलीत आल्यानंतरही तो बराच वेळ असाच डोळे उघडून छताकडेच पाहत राहिला. त्याचा भाऊ त्या मुलीशी लग्न करून चुकला होता. तिला हवेलीत बोलवल्यानंतर तो विसरला होता की तो आपल्या आयुष्यात पुढे तर वाढला, आनंदीही होता, पण त्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होत होते. आणि पुढच्या सकाळी जे योग्य वाटेल त्याने तेच केले. जर आपण या मुलीला तुमच्या आयुष्यात सामील करू इच्छित नाही तर तुम्हाला आता आणि या क्षणी तिला घटस्फोट द्यावा लागेल. नाश्त्याच्या टेबलावर होणारा हा गोंधळ होता. काव्या तिथेच घाबरून उभी होती आणि थरथर कापत होती. आणि तुला या मामल्यात कशासाठी पडायचं आहे? विक्रम असं बोलत शांतपणे नाश्ता करत होता. कारण मला कळून चुकलं आहे की तुम्ही या मुलीशी लग्न का केलं होतं. आपल्याला लाज वाटायला हवी की आपण एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. विक्रम भडकून त्याच्याकडे वाढला. आणि तुला हिच्याशी इतकी सहानुभूती का होत आहे? फक्त यासाठी की तिने तुला आपल्या जाळ्यात ओढून घेतले आहे? हिच्यासारख्या छोट्या घरातील मुली अशाच असतात. तो ओरडत बोलला. ठीक आहे, जर आपण तिला घटस्फोट देणार नसाल तर मग तयार राहा. संध्याकाळपर्यंत मी प्रत्येक चॅनलला सावध करणार आहे की या सर्व गोष्टी करण्यामागे तुमचा काय हेतू होता. आणि विक्रम, ज्याला आपल्या प्रतिमेची काळजी होती, त्याने एक नजर त्या मुलीवर टाकल्यानंतर पलटून घटस्फोटाचे कागदपत्र तिच्या तोंडावर फेकून मारले. बस, तिची एवढीच लायकी होती. विक्रम रात्रंदिवस वेड्यासारखा रीनाच्या मागे पुढे फिरत राहायचा. त्याला प्रेमाचा शोध होता, पण तिने आपल्या मर्जीनेच त्याला आपल्या अवतीभोवती फिरण्याची परवानगी दिली होती.
आज नाही तर उद्या त्याला अंदाज येणारच होता की जे गोल रीनाने फुलवले होते ते त्याला भरल्या दुनियेत उघडे पाडणार होते. जसे करावे तसे भरावे, यातून कोणी वाचू शकत नाही. जर कोणासोबत वाईट करण्याचा विचार केला तर ईश्वर याच जगात तुमच्यासोबत असेच वाईट करतो की तुम्ही पूर्णपणे कोलमडून जाता. 7 महिन्यानंतर मान खाली घालून काव्याने पुन्हा एकदा मॅरेज सर्टिफिकेटवर स्वाक्षरी केली. ती जाणत नव्हती की हे तिचे येणारे आयुष्य कसे असेल. ती पुन्हा एकदा त्याच घरातील एका सदस्यावर विश्वास ठेवत होती. तर तिच्या शेजारी बसलेला कुणाल आपल्या नशिबाचा आनंद व्यक्त करत होता. तो आनंदी होता की त्याने अतोनात प्रेम केले त्या मुलीवर, जी प्रेमाच्या लायकीची होती, आणि मग तो प्रत्येक क्षणी तिला आपल्या प्रेमाची जाणीव करून देत राहिला. घटस्फोट झाल्यानंतर जेव्हा ती हवेलीतून बाहेर पडली तेव्हा ती असह्य होऊन राहिली होती. पण यानंतरही तिने कुणालकडे ना मदत मागितली, नाही त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला. त्याने तिच्याशी लग्न करावं, पण कुणाल तिच्यावर प्रेम करत राहिला. तो वारंवार तिच्या दारावर येत राहिला, प्रत्येक वेळी आपल्या प्रेमाची खात्री देत राहिला. जरी त्याचे वडील, आई आणि विक्रमने त्याचा विरोध करणे सुरू केले होते. लोकांना आता बोलण्याची संधी मिळाली होती. लोक न जाणे तेव्हा का गप्प बसतात जेव्हा कोणासोबत वाईट होत असते. कुणाल तिला जाणून बुजून हवेलीत घेऊन गेला नव्हता, पण त्याच्या हट्टापुढे त्याच्या वडिलांना हार मानावीच लागली. त्यांची अट होती की ती हवेलीत येणार नाही आणि ती स्वतःही तर हवेलीत जाऊ इच्छित नव्हती. खोलीत बसलेल्या काव्याचं हृदय पूर्ण तीव्रतेने धडधडत होतं. तिला कुणालच्या प्रेमावर कोणतीही शंका नव्हती. त्याने प्रत्येक प्रकारे आपले प्रेम व्यक्त केले होते. तुला माहीत नाही काव्या की मी आशा गमावली होती. मला वाटत नव्हते की मी तुला मिळवू शकेन. आता तो कबूल करत होता. त्याच्या डोळ्यातील ओलाव्याला व्याकुळतेने पाहत काव्याने हसत त्याचा चेहरा पाहिला. ती त्याच्याकडे अशी पाहत होती जणू तो देवाचा चमत्कार असावा, ज्याला फक्त तिच्यासाठी जमिनीवर उतरवले गेले आहे. जरी आता मनात कोणतेही दुःख नव्हते, तिला अशा माणसाने नवाजले जो तिच्यावर जीव ओवाळून टाकत असे. आजच्या नंतर मी तुझ्या डोळ्यात अश्रू पाहणार नाही काव्या. आलटून पालटून तो तिच्या अश्रूंवर आपले ओठ टेकवत तिच्या पापण्यांवर ओठ ठेवत गेला. परवानगीने भरलेल्या नजरेने तो तिच्याकडे पाहू लागला आणि ती जाणत होती की तो कोणत्या गोष्टीची परवानगी मागत आहे. हृदय उंचंबळून गळ्यात धडधडत होते. श्वास उलटपालट होत होते, पण तरीही तिने हलकेसे हसत मान खाली घातली. कुणाल पूर्ण तीव्रतेने तिच्यावर आपले प्रेम ओवाळून टाकू लागला. त्याने विचार केला होता की तो या मुलीला कधीही कोणत्याही परिस्थितीत एकटं सोडणार नाही. 2 हृदये धडधडत होती आणि धडधडणाऱ्या 2 हृदयात फक्त प्रेम होतं. प्रेम आणि विश्वासाशिवाय काहीच नव्हते. आणि कदाचित याच गोष्टी एका मजबूत नात्याच्या पायासाठी पुरेशा असतात. फक्त ती एक रात्र नाही तर येणाऱ्या पुढील प्रत्येक दिवसात त्या माणसाने तिला खात्री दिली होती की त्याच्यासाठी ती किती महत्त्वाची आहे. प्रेमासाठी ही गोष्ट पुरेशी असते की जोडीदार शांततेत राहावा, आणि आता त्याचा जोडीदार आनंदी आणि शांततेत होता. तो प्रत्येक संध्याकाळ तिच्यासाठी जगातील सर्वात सुंदर संध्याकाळ बनवून देऊ इच्छित होता. प्रत्येक दिवसाची सुरुवात अशी असायची की ती त्याच्या कुशीत आढळत असे. हळूहळू प्रेम वाढू लागले आणि यावेळी परदेशात जाताना तो तिला सोबत घेऊन जाण्याचा विचार ठेवत होता. त्याने विचार केला होता की ती आपल्या आयुष्यातील काही कडू आठवणींना इथेच सोडून देईल. ती कधीच काहीही इथून सोबत घेऊन जाणार नाही. तिच्यासाठी फक्त तिचा पती आणि तिच्या पतीचं प्रेमच पुरेसं होतं. आणि प्रत्येक स्त्रीसाठी या काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. इकडे रीनाने विक्रमचे पैसे लुटून त्याला पूर्णपणे फसवले होते. काही दिवसांनी समजले रीनाने 4 वर्षांपूर्वीच तिच्या वर्गमित्रासोबत लग्न केले होते. ती फक्त विक्रमला दारूचे व्यसन लावून त्याची प्रॉपर्टी हडपण्यासाठी त्याच्या आयुष्यात आली होती. तिच्या मित्राने आणि तिने एके दिवशी विक्रमच्या ड्रिंकमध्ये विष मिसळले आणि जेव्हा ही गोष्ट कविताला समजली तिने त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आता विक्रम धोक्याच्या बाहेर आहे. रीना आणि तिच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आता विक्रमला समजलं होतं वाईट केल्यावर नेहमी वाईटच भेटतं. त्याने आता काव्य आणि कुणालची माफी मागितली आणि मीडियासमोर त्यांचे सर्व विचार व्यक्त केले. मित्रांनो, सर्व संकटानंतरही काव्याने आपला संयम गमावला नाही. हे दर्शवते की विपरीत परिस्थितीतही स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवणे शेवटी सुखद परिणाम आणते. मित्रांनो, ही मनोरंजक कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त या व्हिडिओला हाईप द्या. माझी मेहनत तुम्हाला आवडली असेल तर सुपर थँक्स पण करा. आपण पुन्हा भेटू एका नवीन आणि मनोरंजक कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.